प्रथम मी काल माझा बिनविरोध झाल्यानंतर मला काल प्रमाणपत्र पण कालच मिळालं. त्याच्यानंतर मी सन्माननीय आमचे गुरुवर्य तिघे साहेबांच्या समाधीला शिंदे साहेबांनी माझा सत्कार केल्याबद्दल तिथले आमच्या सर्व पक्षाचे नगरसेवक एकत्र आज मी सुरुवात केली की बिनविरोध जरी झालं असेल तर आपल्या नगरसेवकांना सगळ्यांना भेटणं जरूर आहे, कारण ते माझे मतदार आहेत आणि त्या माध्यमापासून मी आता सुरुवात केलेली आहे. पहिलं सर्वप्रथम मी ठाणेमधून नगरसेवक होतो आणि ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होतो आणि इथून माझी राजकारणाची सुरुवात झाली होती. म्हणून पहिल्यांदाच मी या नगरसेवकांना आमचे सहकारी महायुतीचे नगरसेवक BJPचे सर्व नगरसेवकांना आज भेटायचं अध्यक्ष संदीप लेलेंनी सांगितल्यानंतर सर्व नगरसेवकांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडायचे आहेत, त्या माध्यमातून आपण प्रयत्न करणारच आहेत. पण इथून आशीर्वाद घेऊन आता मी वसई विरारमध्ये चाललेलो आहे, तिथे सर्व लोकांना भेटणार आहे. त्या माध्यमातून आजपासून जेवढ्या महानगरपालिकेमध्ये जेवढे आपले नगरसेवक आहेत प्रत्येक नगरपालिकेमध्ये मी भेट देणार, नगरसेवकांना भेटणार. त्यांचे प्रश्न आहेत ते आपल्या विधानसभेच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करणार. 100% महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब किंवा पवार मॅडम असतील, सर्वच महायुतीचे सर्वच नेते आमचे पूर्ण या जिल्ह्याचे, पालघर जिल्ह्याचे सर्व ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी आमचा विजय निश्चित होता, की आमच्याकडे संख्या पण तेवढी विजयाची होती, 900च्या पार होती. आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे पण तेवढी संख्या नसल्यामुळे विरोधी पक्षाने पण आम्हाला जी मदत केली, मग त्यांचं पण मनापासून मी अभिनंदन करतो. फाटक हे पूर्वीपासूनच सर्व नगरसेवकांशी आणि सर्व लोकांशी संबंधित आहेत. आमचे गाववाले आहेत कोकणातले, त्यामुळे माझाही त्यांचा स्नेह चांगला आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे 1100 जवळपास मतदार म्हणजे नगरसेवक हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात होते. त्यापैकी बहुतांश हे 900पर्यंतचे जे नगरसेवक आहेत ते महायुतीच्या बाजूने ऑलरेडी आहेत. तसं चित्र निवडून आल्यानंतर आता मतदान तर झालंच नाही आहे, आपल्याला काय गरज नाही अशी भावना न ठेवता त्यांनी स्वतःहून फोन केला आणि मतदान न करताही त्यांनी नगरसेवकांना भेटीला यायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या भाजपच्या गट कार्यालयात आज त्यांनी आज सुरुवात केली आहे. चांगला दिवस आहे. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे आपलं आराध्य दैवत श्री गणेश गजानन यांचे मोदक करून आणायची इच्छा मडवीताईंना झाली. हा त्यांचं सौभाग्य आहे. त्यांना मोदकाचा प्रसाद सुरुवातीला मिळालेला आहे. एक आपण संकेत जर मानायचं गेलं तर चांगली गोष्ट घडलेली आहे आणि त्यांच्या पुढच्या कार्यकालाला शुभेच्छा देतो.